मेहंदी रंगली नाही म्हणून नवऱ्याचं माझं आज दिवाळीच्या दिवशी भांडण झालं असतं. आज आहे दिवाळी, तर दिवाळीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. सकाळचे 5 वाजतापासून उठले आहे, कारण की सर्दीमुळे मला भरपूर त्रास होत होता. एवढ्या सकाळी तर मी कधीच उठलेली नाही, पण सर्दीने मला उठवून टाकलं. 6 वाजेपर्यंत झोप येईल असा टाइमपास केला, पण शेवटी झोप आली नाही. 6 वाजता उठली. सर्वात आधी माझं गरम पाणी केलं, झाडू मारला, अंगणामध्ये पाणी टाकलं, त्यानंतर रांगोळी. 8 दिवसापासून मनामध्ये ठरवून घेतलं होतं की आज दिवाळीच्या दिवशी मी अशी रांगोळी बनवणार, कारण की रांगोळीमधला क पण येत नाही मला. पण म्हणतात ना, मनात जे ठरवलं आणि इच्छा असली तर माणूस काहीही करू शकतो. तसंच माझं सुद्धा झालं. खूप छानशी रांगोळी बनवली. हळूहळू करून घरातले सर्वच उठले. जाऊबाई लादी पुसत आहे, मिस्टर इथे बसलेले होते. मेहंदी रंगली नाही म्हणून मी त्यांच्या मागे लागली. म्हणतात की मेहंदी जर रंगली नाही तर नवऱ्याचं आपल्यावर अजिबातही प्रेम नाही. मेहंदी रंगली नाही म्हणून आमच्या दोघांचं खूप भांडण झालं असतं, पण आज दिवाळी होती म्हणून वाचलं. गरम झालेलं डोकं शांत करण्यासाठी पहिला मी चहा पिली. आर्यन बाहेर गेला होता, फटाके राहिले होते त्याचे, त्यासोबत तो पेड्याचा बॉक्स पण घेऊन. त्यानंतर सर्वात आधी मी तयारी केली पोह्यांची, कारण की पहिला पेट पूजा फिर काम दूजा. एवढे फटाके आणून सुद्धा आर्यन समाधानी नव्हतं. आणि माझं जाऊचं काम तर तुम्हाला माहितीच आहे, साफसफाई सुरूच आहे. बिटू झोपेतून उठली, तिला दिसली माझ्या हातावरची मेहंदी. मग काय, तिला पण हिजर आला, म्हणाली मला पण काढून दे. मेहंदी काढत असताना तिच्या हाताला गुदगुदी होती, ती खूप हसत होती. यावेळेस सुद्धा तोरण घरीच बनवले. तोरणामध्ये आंब्याचे पत्ते आणि आजूबाजूला नवीन डिझाईन असे छान लावून दिले. सकाळी उठल्यामुळे आज भरपूर वेळ होता, म्हणून रात्रीच्या पूजेसाठी आणि गाडीसाठी हार मी बनवून घेतले. मग मटकुबाईची तयारी केली. मटकुबाईला असं वाटलं मी टिक्का लावलाच नाही. मी सांगितलं टिक्का लावला, तरी ती चेक करायला गेली रूममध्ये मिररमध्ये बघायला. जोपर्यंत स्वतःच्या डोळ्याने बघितलं नाही की मम्मीने टिक्का लावलाय, तोपर्यंत ती संतुष्ट झाली नाही. हा व्हिडिओ जर तुम्हाला पूर्ण पाहायचा असेल तर माझ्या YouTube चॅनलवर आहे. आजचा मिनी ब्लॉग इथे संपला. आवडला असेल तर लाईक फॉलो करायला विसरू नका.